बाप्पाच्या आगमनापर्यंत तुमची तयारी सुरूच असते का? सजावट अपूर्ण राहते, वस्तू विसरल्या जातात, एकमेकांवर चिडचिड व्हायला सुरुवात होते, वेळेत कोणतीच गोष्ट आपली होत नाही आणि मग आपल्या बाप्पाच्या सेवेमध्ये काही गोष्टींची कमी राहून गेली असं आपल्याला वर्षभर जाणवत असतं. तर यंदाच्या वर्षी असा गोंधळ उडू नये म्हणूनच मी घेऊन आलेली आहे बाप्पा येतोय तयारी सुरू करा ही सिरीज. तर या सिरीजमध्ये बाप्पा बुकिंग पासून ते आगमनापर्यंत, अगदी स्वच्छतेपासून ते नैवेद्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण सविस्तर समजून घेणार आहोत. सो त्यामुळे ही सिरीज फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर चला मग या सिरीजचा आपला पहिला भागाला सुरुवात करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पा याच्या आधीची जी कामं असतात त्यांची पूर्वतयारी कशी करायची. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि एक वही किंवा डायरी आणि पेन घेऊन बसायचं आहे. हो, कारण सगळी कामं एकदा आपण वहीवरती डायरीवरती लिहून काढली की इथला गोंधळ आपला सगळा कमी होत असतो. तर सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे की यंदाचा गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने साजरा करायचा आहे. जर तुमचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही किती दिवस बाप्पा बसवणार आहात? 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस की 10 दिवस? आणि ह्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, विशिष्ट अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या डायरीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यांचं एकमताने तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला यंदाच्या गणेशोत्सवाची कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून घ्यायची आहे. तर वहीमध्ये तुम्हाला आता ना कामांची यादी करायला घ्यायची आहे. उदाहरणार्थ मूर्ती बुक करणे असू दे, डेकोरेशनची थीम ठरवणं, त्यासाठीचं साहित्य, त्याच्यानंतर जर घराची डागडुजी करायची असेल तर ती कामे, अगदी गुरुजींना फोन लावणे, नैवेद्य, पूजेचं सामान, त्याची काही भांडींची खरेदी असू दे, कपड्यांची खरेदी असू दे, दागिन्यांची खरेदी करणं असू दे किंवा अगदी इतर सगळी छोटी मोठी सगळी कामं तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायची आहेत. अजिबात असा विचार करायचा नाही की नाही माझ्या लक्षात आहे, मी लक्षात ठेवेल आणि मग करेल. नाही, लिहून काढायची. आता कामं लिहून झालेली आहेत तर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाचं तुम्हाला बजेट ठरवायचं आहे. हो, कारण बजेट ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्या डोक्यावरती टांगती तलवार असेल तर आपण अगदी सरळ चालतो ना, तशा पद्धतीने जर आपल्याकडे बजेट असेल, आपल्याला जर माहिती असेल की आपल्याला यंदाच्या गणेशोत्सवासाठी आपल्याकडे इतके पैसे आहेत किंवा आपण इतके पैसे खर्च करू शकतो, तर त्यानुसारच आपण सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवायला सोप्या जात असतात की आपण कोणत्या गोष्टींवरती किती खर्च करायचा आहे. कारण जर असं म्हटलं जातं की ऋण काढून सण करू नये, म्हणजेच आपण उगाच उधार घेऊन किंवा कर्जबाजारी होऊन सण करणं ते बाप्पालाही आवडणार नाही आणि किती नाही म्हटलं तरी आपल्याला सुद्धा त्या गोष्टींची नेहमीच काळजी लागून राहते. तर तुमची रूपरेषा ठरवून झालेली आहे, यादी करून झालेली आहे, बजेट ठरवून झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचे कामं करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला डायरीमध्ये सगळ्यात वरती यंदाच्या गणेशोत्सवाचं तुम्हाला बजेट लिहायचं आहे. जर समजा आपण उदाहरणार्थ पकडून चालू की 50,000 रुपये तुमचं बजेट आहे तर सर्वात आधी करायची आहेत आणि जी अगदी गणपती बाप्पा यायच्या आदल्या दिवशीपर्यंत करायची आहेत अशी लिस्ट बनवायची आहे. त्याच्यापुढे तुम्हाला 2 सेक्शन करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला त्यासाठीचा लागणारा खर्च लिहायचा आहे. जर समजा मूर्ती बुक करायची असेल तर त्यासाठीचा लागणारा समजा 5,000 रुपये खर्च आहे, घराच्या सजावटीसाठी 10,000 रुपये खर्च असेल, असे तुम्हाला सगळे खर्च लिहून काढायचे आहेत. आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला वेळच्या वेळी जसं जशी ती कामं होत जातील तसं तुम्हाला तिथे टिक करत जायचं आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला कामं किती शिल्लक आहे ते समजणार आहे, तुमच्याकडे बजेट किती शिल्लक आहे ते सुद्धा समजणार आहे आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही. आजच्या भागामध्ये आपण बघितलं की कामांचं वेळापत्रक कसं बनवायचं. आता प्रत्येक कामं कोणत्या पद्धतीने करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत हे सगळं तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका आणि हा भाग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आवडला असेल तर काय करायचं, लाईक करायचं आहे, इतरांसोबत शेअर करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा पुढचे भाग बघण्यासाठी. तर भेटूया, तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया.